नमस्कार. आजचा व्हिडिओ आपला अतिशय महत्त्वाचा असणार आहे. आजचा व्हिडिओ हा फक्त स्त्रियांसाठी नाही तर हा ज्या स्त्रिया इन्फर्टिलिटीला फेस करत आहेत त्यांच्यासाठी तर हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. परंतु जे पुरुषांच्या मनात शंका असते की इन्फर्टिलिटी इन मेल म्हणजे माणसांमध्ये इन्फर्टिलिटीचे चान्सेस देखील असतात. बऱ्याचशा वेळा फक्त तपासण्या स्त्रियांच्याच होतात, पुरुषांची तपासणीच होत नाहीत सहसा. आणि वर्षानुवर्षे ती स्त्री ट्रीटमेंट घेतच राहते पण पुरुष तयार नसतात. पण आता सगळा काळ बदललेला आहे. जर का बंधत्व असेल तर स्त्री आणि पुरुष दोघांच्याही तपासण्या कराव्या लागतात. ज्यांना आवश्यक असेल त्या दोघांपैकी एकाला ट्रीटमेंटची आवश्यकता असते त्यांनी ट्रीटमेंट घ्यावी. आणि स्पर्म काउंट लो असणे किंवा स्पर्म इन मेन याविषयी हा व्हिडिओ आपला असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. एक तर पुरुषांमध्ये स्पर्म काउंट कमी का होतो, शुक्राणूची संख्या कमी का असते, याची कारणे, लक्षणे, तपासणी आणि उपाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर नमस्कार. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल जाणून घेऊ की लो स्पर्म काउंट म्हणजे शुक्राणूंची संख्या कमी असणे म्हणजे काय. अनेकांना वाटते की पुरुष पूर्णपणे निरोगी दिसत असेल तर त्याची प्रजनन क्षमता देखील चांगलीच असते, पण तसे नेहमीच असते असे नाही. स्पर्म काउंट कमी असणे हे पुरुष मंदत्वाचे एक सामान्य कारण असू शकते. एक तर आधी आपण लो स्पर्म काउंट म्हणजे काय हे बघू. वीर्यामध्ये असलेल्या शुक्रांची संख्या सामान्य संख्येपेक्षा कमी असणे म्हणजेच लो स्पर्म काउंट. यामुळे नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्याची शक्यता फार जास्त कमी होऊ शकते. मात्र स्पर्म काउंट कमी असला तर योग्य उपचार आणि जीवनशैलीतील बदलांमुळे अनेक पुरुषांना यशस्वीपणे मुलं होऊ शकतात. एक तर कारणे काय याची. स्पर्म काउंट कमी असण्याची कारणं बरेचशी आहेत. त्यापैकी म्हणजे एक धूम्रपान, तंबाखू, मद्यपान, जास्त वजन किंवा लठ्ठपणा असणे, सततचा चिडचिडेपणा, ताण, अपुरी झोप, असंतुलित आहार, नियमित व्यायामाचा अभाव किंवा एक व्हेरिकोसेल असते. व्हेरिकोसेल म्हणजे अंडकोशातील रक्तवाहिन्यांमध्ये सूजन असते. त्याचबरोबर हार्मोनल असंतुलन किंवा काही संसर्ग किंवा काही लैंगिक संक्रमण असू शकते किंवा मधुमेह, थायरॉईड असे काही आजार असू शकतात. किंवा जर का काही औषधी तुम्हाला चालू असतील तर त्याचे दुष्परिणाम म्हणून अंडकोशावर जास्त उष्णतेचा परिणाम होऊ शकत असतो. याची लक्षणे काय असतात तर बहुतेक वेळानं लो स्पर्म काउंटचं असं कोणतंही एक स्पष्ट लक्षण नसते, परंतु तरी पण दीर्घकाळापर्यंत गर्भधारणा न होणे, परत पुरुषांमध्ये सेक्स्युअल डिझायरची कमतरता असणे, इच्छा न होणे किंवा इरेक्शनमध्ये अडचण असणे किंवा अंडकोशामध्ये वेदना किंवा सूजन असणे, हार्मोनल बदलामुळेही असतात ही अशी लक्षणे. त्याचबरोबर याची तपासणी काय असते म्हणजे कसं ओळखावं तुम्ही की तुमची स्पर्म काउंट कमी आहे. तर सर्वात महत्त्वाची तपासणी जी असते ती एक सेमेन ॲनालिसिस म्हणून एक तपासणी असते, जी कुठल्याही पॅथॉलॉजिस्टकडे तुम्ही करू शकता किंवा तज्ज्ञ डॉक्टरांच्या नुसार तुम्ही तपासणी करून घेतली पाहिजे. या तपासणीत तुम्हाला शुक्राणूंची संख्या, त्याची मोर्टॅलिटी म्हणजेच हालचाल आणि आकार म्हणजेच मॉर्फोलॉजी तपासली जाते. या तपासणीनंतर तुम्हाला पूर्णपणे माहिती होऊन जाते की आपली खरंच लो स्पर्म काउंट आहे का, आणि त्यावर मग तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. गरजेनुसार डॉक्टर तुमच्या हार्मोनल चाचण्या किंवा काही समजा सोनोग्राफी, अल्ट्रासाऊंड किंवा इतर तपासण्या देखील तुम्हाला सुचवू शकतात. तर स्पर्म काउंट वाढवण्यासाठी काय करावे. तुम्ही संतुलित आणि पौष्टिक आहार घेतला पाहिजे. जास्त करून फळे, भाज्या, सुकामेवा आणि प्रथिनयुक्त पदार्थ आहारात तुमच्या समाविष्ट असला पाहिजे. त्याचबरोबर नियमित व्यायाम तुम्ही केला पाहिजे. काही व्यसने असतील समजा धूम्रपान, तंबाखू, मद्यपान हे टाळले पाहिजे. तुम्ही पुरेशी झोप तुम्ही घेतली पाहिजे. ताण तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि एकतर बऱ्याच वेळा आपण जाहिराती बघत असतो टी व्हीवर किंवा कुठल्याही न्यूजपेपरवर असतात की अशी औषधी घेतल्याने तुमची स्पर्म काउंट वाढू शकते. तर एकतर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही तुम्ही सप्लिमेंट घेऊ नका, औषध घेऊ नका. याचा फायदा तर नाही पण दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो. आणि तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच उपचार घेतले पाहिजे. सोशल मीडियावर किंवा जाहिरातीमध्ये स्पर्म काउंट वाढवण्याचा दावा करणारी जी अनेक उत्पादने दिसतात
पण त्यापैकी अनेकांचा ना परिणामात्मक वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली नसतात, त्यामुळे त्याचा साईड इफेक्टच जास्त होऊ शकतो. कुठले औषध सप्लिमेंट सुरू करण्याआधी तुम्ही तुमच्या फर्टिलिटी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घेतला पाहिजे. त्याचबरोबर ना लो स्पर्म काउंट म्हणजे आयुष्यभरासाठी समस्या नाही आहे. योग्य तपासणी, कारण शोधणे, परत निरोगी जीवनशैली आणि वेळेवर जर तुम्ही उपचार घेतले तर अनेक पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारू शकते आणि स्पर्म काउंट तुमचा वाढू शकतो. तुम्ही जे इन्फर्टिलिटीचा त्रास तुम्हाला होतो आहे, म्हणजेच मूलबाळ न होणे, वंध्यत्वाचा जो त्रास होतो आहे तुम्हाला, तो पूर्णपणे नाहीसा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही योग्य वेळी योग्य उपचार घ्या. तुमची देखील जर का वंध्यत्व असेल तर टेस्ट करून घ्या आणि त्या योग्य उपचार त्यावर करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी. धन्यवाद.